आधी बीजेपीवाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये बोंबलत होते, आता काँग्रेसवाले ईव्हीएमच्या विरोधामध्ये बोंबलत आहेत. नक्कीच ईव्हीएममध्ये काही असा घोटाळा आहे का? सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा आपल्या मत हे कुठं गेलेलं आहे याचा प्रश्नचिन्ह आहे. शंका कुशंका अशा प्रकारचं एकंदरीत वातावरण आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये आहे. तर मग का नाही होऊन जाऊ दे की दूध का दूध पाणी का पाणी. ईव्हीएम हटाओ देश बचाओ हा नारा आधी बीजेपीचा सुद्धा होता, काँग्रेसचा सुद्धा आहे आता. तर ह्या नाऱ्याला कोणी राजकीय दृष्टिकोनातून न बघता दूध का दूध पाणी का पाणी जर करायचं असेल तर नक्कीच बॅलेट पेपरवर निवडणुका, निदान येणाऱ्या निवडणुका तरी झाल्या पाहिजेत. सर्वसामान्याचं मत हे नक्की कुठे जातंय, त्यांचं मत त्यांनी दिलेल्या व्यक्तीला जात आहे की नाही आहे हा पूर्णपणे तपासण्याचा अधिकार त्या मतदार राजाला नक्कीच आहे, सर्वसामान्य नक्कीच आहे. होऊन